गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या वेअर टू गो ट्रॅव्हलिंग या चॅनलवर। मित्रांनो, आज आपण अकोला जिल्ह्यामधील तेलारा तालुक्यामधील वारी हनुमान या मंदिराच्या ठिकाणी आलेलो आहे। आणि मित्रांनो, आज आपण या मंदिराची पूर्ण माहिती घेऊन या मंदिराचे दर्शन घेणार आहे। तर मित्रांनो, तत्वरी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेले आहे त्यांचे मनपूर्वक धन्यवाद। तर मित्रांनो, चला आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, हे इथं मंदिराच्या बाहेरच्या साईडला एक श्री जटाशंकर महादेव म्हणून एक गौमुख आहे मित्रांनो। इथं या गौमुखातून इथं आपल्या महादेवाच्या पिंडीवर इथं पाणी पडते। आणि या मंदिराच्या वरती पण असं महादेवाचं लिंग, जे घुमट आहे मंदिराचं, जे कळस आहे, ते कळस महादेवाचे जे लिंग आहे त्या लिंगाप्रमाणे कळस बनवलेला आहे। आणि इथे एक मोठा त्रिशूल आहे महादेवाचा मंदिराच्या बाहेर। आणि हा बाहेरचा परिसर आहे मंदिराचा। इथं मंदिरावर वरती जाण्यासाठी एक इथं छोटंसं प्रवेशद्वार बनवलेलं आहे। आणि इथं खाली एक हनुमंताचं मंदिर सुद्धा आहे।
आता आपण वरती जाणार आहे आणि वरती जाऊन आपण दर्शन घेणार आहे. मूर्ती जागी मस्त हे दोन्ही साईडचे आतला दिसतो. मित्रांनो, आपण मंदिराच्या आत आलेलो आहे आणि हे मंदिराचे प्रवेशद्वार आहे. आणि या प्रवेशद्वाराच्याच बाजूला इथं डाव्या साईडला समर्थ रामदासाचे मंदिर आहे. स्वामी समर्थ रामदास स्वामी यांचे मंदिर आहे. त्या बाजूला इथं होमकुंड आहे मित्रांनो, पाहू शकता. ज्यावेळेस इथं हनुमान जयंतीच्या वेळेस आणि इतर कार्यक्रमाच्या वेळेस इथं या हवनकुंडामध्ये धार्मिक विधी होतात ते इथं होतात. आणि त्यानंतर इथं या साईडला राम लक्ष्मण सीता हे मंदिर आहे इथं. जय श्रीराम. मित्रांनो, हा जो परिसर आहे हा मंदिराचा बाहेरील परिसर आहे पूर्ण. आणि या बाजूला एक सभामंडप आहे आणि या या बाजूला पण एक सभामंडप आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथं आजूबाजूला झाडे पण लावलेले आहे. इथं एक उमराचं झाड आहे आणि या साईडला पण एक बेलाचं पण झाड आहे. आणि खूप सुंदर अशा प्रकारे हे मंदिराचा बाहेरचा परिसर बनवलेला आहे मित्रांनो. इथं एक मोराची प्रतिमा बनवलेली आहे मित्रांनो, छानपैकी बेलाच्या झाडाच्या खालच्या बाजूला. बेलाचं झाड आणि पिंपळाचं झाड दोन्ही झाड आहे मित्रांनो एकाच ठिकाणी. तुम्ही पाहू शकता माझ्या मागच्या साईडला आणि या साईडला दोन्ही साईडला मित्रांनो मस्त हिरवीगार झाडे आहेत. आणि हे नदीपात्रातून, हे वान नदी जी आहे त्या नदीपात्रातून वाहताना किती छान वाहताना पाणी दिसत आहे मित्रांनो. एकदम मस्त दृश्य आहे मित्रांनो. बाजूला पण पाहू शकता तुम्ही पाणी किती छान दिसत आहे वाहताना. आणि या वान नदीच्याच काठावर मित्रांनो या बाजूला डाव्या साईडला मंदिर आहे. मित्रांनो, हे तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, हे वान नदीचं पात्र आहे मित्रांनो. आणि या वान नदीच्या पात्रामधून जे पाणी वाहत आहे ते तुम्ही पाहू शकता किती सुंदर वाहत आहे इथून. आणि हे आजूबाजूचे हिरवीगार झाडे आणि हे वाहत पाणी किती सुंदर दृश्य आहे मित्रांनो, हे तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, तुम्ही जे वारी हनुमान मंदिर आहे, या वारी हनुमान मंदिराच्या बाजूला जे वान नदी आहे त्या नदीपात्र एवढं सुंदर आहे आणि हे पाणी एवढं सुंदर दिसत आहे, तुम्ही पाहू शकता. तुम्ही अवश्य एकदा तरी या ठिकाणाला भेट द्या. खूप सुंदर ठिकाण आहे मित्रांनो. अशाच प्रकारे जे मागच्या साईडला माझ्या तिकडून पाहू शकता तुम्ही, जे वरती धरण आहे त्या धरणामधून मामा भाषेचा डोहा आहे आणि त्या डोहामधून इकडे समोर एक पाणी इथं
वान नदीच्या नदी पात्रात येते मित्रांनो. मेन नदी प्रवाह हा या साईडला आहे आणि या साईडला ते धरण आहे मित्रांनो. आणि हे मंदिराचा बाहेरचा भाग पाहू शकतो तुम्ही. हा पूर्ण बाहेरचा परिसर आहे मंदिराचा. मित्रांनो आता आपण इकडे मामा भाषेचा जो डोहा आहे त्या डोहाकडे आपण जाणार आहोत मित्रांनो. तर चला आपल्या मागे या तुम्ही, दाखवतो तुम्हाला आज मामा भाषेचा डोह. चला. इथं एक सूचना दिली आहे नागरिकांसाठी, ते तुम्ही सूचना वाचू शकता. हे इथं आसरा मंदिर आहे मित्रांनो आणि ह्या मंदिराच्याच बाजूला इकडे मामा भाषेचा जो डोहा म्हणतात तो या साईडला आहे. हा तो डोहा आहे मामा भाषेचा डोहा म्हणून. खूप प्रसिद्ध ठिकाण आहे मित्रांनो. हे जे वारी हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणचं हे खूप प्रसिद्ध ठिकाण आहे आणि खूप घातक बी ठिकाण आहे, कारण की इथं खूप मुलांची इथं जीव गेलेले आहे पोहता पोहता. आता एक 2-4 दिवसा अगोदरच काही मुले इथं आली होती पोहण्यासाठी. त्या 4 ते 5 मित्र होते ते. त्या मित्रापैकी जे 2 मित्र होते ते बुडत होते, पण त्यांना वाचवण्यासाठी जो मुलगा गेला तोच मुलगा इथं या डोहामध्ये बुडून त्याची मृत्यू झालेला आहे. तर या डोहा इथं जर आले मित्रांनो तर कृपया तुम्ही इथं पोहण्याचा प्रयत्न करू नका, कारण की खूप खोल डोहा आहे आणि जेवढा दिसण्यासाठी सुंदर डोहा आहे मित्रांनो तेवढा घातक पण आहे हा. तर तुम्ही याच्या सुंदरतेकडे जाऊ नका आणि इथं कृपया पोहू नका, कारण की इथं खूप मुलांचे जीव गेलेले आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण अकोला जिल्ह्यामधील तेलारा तालुक्यामधील वारी हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन त्या मंदिराची पूर्ण माहिती घेतलेली आहे मित्रांनो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या एका मित्रासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील मित्रांनो. तर मित्रांनो आज आपण हा व्हिडिओ इथं समाप्त करत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.